यावर काय वाटतं? तुमचं काय अजून काय वाटतं? क्रांतिकारी आला बघा, वकील झालाय आता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा अध्यक्ष असताना आपण संबंध महाराष्ट्रामध्ये 300 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलं होतं. या महामंडळाच्या माध्यमातून 1 रुपयापासून ते 300 कोटीपर्यंत जी काही अमाऊंट डिस्बर्स करण्यात आली, जी काही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे, ती रक्कम ही कर्ज स्वरूपात होती. ती रक्कम ही लोन स्वरूपात होती. ते सर्व दिलेलं कर्ज होतं. तर कर्जाला करप्शनचं नाव देण्यात आलं आणि मला त्या 2015 पासून एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून भ्रष्टाचारासारखा गंभीर आरोप माझ्यावर लावून मला जवळपास 8 वर्ष तुरुंगामध्ये कितपत पडावं लागलं. मी कुठल्याही भ्रष्टाचाराच्या कारवाईचं समर्थन करणार नाही, परंतु माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नेहमी खंत वाटते की शेकडो हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले, माझ्या बरोबर तुरुंगात असलेले, माझ्या नंतर तुरुंगात गेलेले अनेक मोठे नेते हे 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जामीन त्यांना मिळून ते बाहेर आले, परंतु माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला 8 वर्ष कितपत त्या तुरुंगामध्ये पडावं लागलं. ती 8 वर्ष जेल भोगावी लागली. त्या जेलच्या काळामध्ये माझी आमदारकीची 4 वर्ष ती वाया गेली. त्याच्यानंतरची 4 वर्ष वाया गेली. वास्तविक राजकारणामध्ये काम करत असताना ज्या वेळेला आमदारकीसारखी एक मोठी संधी आपल्याला मिळते, तर त्या आमदारकीच्या संधीच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. राजकारणातून मिळालेली सत्ता ही गरिबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठीची असली पाहिजे, अशी भूमिका घेऊन आपण त्यावेळी या जिल्ह्यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीचे सामाजिक उपयोगाचे सार्वजनिक उपक्रम हे स्वखर्चामधनं आपण ते राबवले. परंतु हे सगळे उपक्रम राबवत असताना लोकांनी या उपक्रमाची अतिशय चांगली दखल घेतली. लोकांनी या योजनेचं भरभरून कौतुक केलं आणि अशा पद्धतीची योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये इतरही आमदारांनी केली पाहिजे, अशा पद्धतीची भावना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये ती भावना निर्माण झाली आणि राजकारणामध्ये एक वेगळा ट्रेंड त्यावेळेला सेट झाला. म्हणजे आपण काम करत असताना आपण 1.25 कोटी रुपयाची बोरिंगची गाडी आपण त्या ठिकाणी घेतली. 100 लोकांच्या सह्याचे निवेदन माझ्याकडे आल्यानंतर आपण ती 1.25 कोटी रुपयाची बोरची गाडी आपण पाठवून द्यायचो. त्या ठिकाणी आपण बोर पाडून द्यायचो. त्यांची मागणी असेल गावकऱ्यांची, लोकांची, तिथे हँडपंप आपण बसवून द्यायचो किंवा मोटर पंप बसवून आपण त्या पद्धतीचे पाणी त्यांना उपलब्ध करून द्यायचो. 100 लोकांच्या सह्याचं निवेदन आलं तर आपण मागेल त्याला रस्ता या योजनेखाली आपण स्वतःची रस्त्यासाठी लागणारी यंत्रणा, JCB असेल, रोड रोलर असेल, पोकलेन असेल, वॉटर टँकर असेल, त्या आपण शेतकऱ्यांच्या शेतातला मुरुम घ्यायचो. त्या मुरुमावर रातोरात आपण रोड रोलर किंवा वॉटर टँकरनी पाणी मारून ॲटलिस्ट मुरुमाचा रस्ता तरी आपण रातोरात करून द्यायचो. आणि ह्या सर्व योजना आपण स्वखर्चातून त्या ठिकाणी राबवत होतो. परंतु अशा पद्धतीने राजकारणामध्ये स्वखर्चातून योजना राबवणं हे राजकारण्यांना पटलं नाही. मग ते जिल्ह्यातले असतील, त्यावेळेच्या माझ्या पक्षातले असतील किंवा जे माझे गॉडफादर असतील, त्यांना पण त्या गोष्टी पटल्या नाहीत. त्यांनी त्यावेळेला देखील मला बोलवून नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने तुम्ही जे काम करता ते जिल्ह्यातल्या तुमच्या मतदारसंघातल्या नेत्यांना ते पटत नाही. आणि ती एक नाराजी होती. पुन्हा ज्या पद्धतीने मी काम करत होतो त्या कामाच्या माध्यमातून
प्रशासकीय स्तरावर देखील अनेक अधिकारी कर्मचारी हे थोडेसे डिस्टर्ब झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, त्यावेळचे तत्कालीन SP असतील. म्हणजे एकंदरीत आपण सामाजिक उपक्रम राबवत असताना, स्वखर्चातून हे उपक्रम राबवत असताना जिल्हा स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा राजकीय सिस्टीम असेल, ही थोडीशी डिस्टर्ब झाली आणि हे सगळं एकाच वेळी जुळून आलं. मग त्यावेळेला माझ्यावर आरोप केला गेला आणि ते सगळं कर्ज प्रकरण असताना त्या कर्ज प्रकरणाला करप्शनचं नाव देण्यात आलं आणि मला तब्बल 8 वर्ष तुरुंगात सडावं लागलं. तुम्हाला सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल. पुऱ्या इंडियामध्ये, भारतामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 8 वर्ष तुरुंगामध्ये खितपत पडणारा मी एकमेव माणूस. म्हणजे 2G स्पेक्ट्रमच्या देखील हजारो कोटीचा घोटाळा होता. त्यामध्ये देखील 1.5-2 वर्षामध्ये जामीन मिळाला. राज्यामध्ये देखील अनेक घोटाळे आहेत. मी त्याच्याबद्दल नावं घेणार नाही. परंतु मोठे मोठे नेते त्या ठिकाणी तुरुंगामध्ये गेले. काही 3 महिन्यात बाहेर आले, काही 1 वर्षात 14 महिन्यात बाहेर आले, काही 2 वर्षात बाहेर आले. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मी कधी जातीपाती राजकारण केलं नाही, करणार सुद्धा नाही. परंतु माझ्यासारख्या एका लहान समाजातून येणाऱ्या कार्यकर्त्याला 8 वर्ष तुरुंगात का सडावं लागलं, याबद्दलचं उत्तर अजूनही मी स्वतः शोधतोय. म्हणजे ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला निश्चितप्रमाणे ही सगळी यंत्रणा एकत्र येते आणि ती तुमच्या विरोधात उभी राहते. आणि असं काही घडतं की तुम्ही केलेलं सगळं काम हे उद्ध्वस्त होतं. या 8 वर्षाच्या तुरुंग वासामध्ये माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. माझं सामाजिक करिअर उद्ध्वस्त झालं. माझं व्यक्तिगत पर्सनल लाईफ, खाजगी आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी एखादा माणूस जर 8 वर्ष तुरुंगात खितपत पडला तर त्याचा परिणाम, ती शिक्षा तो तर भोगतच असतो, पण त्याच्यासोबत कुटुंब देखील भोगत असतं. माझ्या 2 मुली त्या ठिकाणी मोठ्या होत्या. मी काही तुम्हाला भावनिक करत नाही, परंतु ज्या गोष्टी मी स्वतः उपभोगल्या किंवा ज्या गोष्टी मी सफर केल्या, तर त्या गोष्टी शेवटी लोकांसमोर येणं आवश्यक आहे. म्हणजे 8 वर्ष कोणत्याही पद्धतीचं माझ्यावर करप्शन केल्याबद्दलचा गुन्हा आजपर्यंत सिद्ध झाला नाही. ज्या गुन्ह्यामध्ये मला 7 वर्ष कितपत पडावं लागलं, त्या गुन्ह्यामध्ये अजून चार्ज फ्रेम झालेले नाहीत. अजून त्या खटल्याची ट्रायल प्रलंबित आहे. ती आणखीन यापुढे 10, 15, 20 वर्ष चालेल. एवढा मोठा तो एकंदरीत चार्जशीट, त्यामध्ये 200-300 विटनेस, त्याच्यामध्ये 20-40 हजार पानाची ती चार्जशीट आहे. म्हणजे हे खूप जो FIR होता तो 147 कोटी रुपयाचा अपहार झाल्याचा तो FIR होता आणि माझ्यावर जो आरोप लावला होता की 147 कोटी रुपये मी स्वतः ते मिसअप्रोप्रिएशन केलं, शासकीय निधीचा गैरव्यवहार केला, अशा पद्धतीचा माझ्यावर ठपका ठेवण्यात आला. पब्लिक सर्वंट म्हणून माझ्यावर त्या पद्धतीचे सेक्शन CRPC मधले 409, 468 सारखे सेक्शन माझ्यावर, ती कलम लावण्यात आली, जी कलम माझ्यावर बसतच नव्हती. मी त्या महामंडळावर जी माझी अपॉइंटमेंट झाली होती, ही नॉन ऑफिशियल मेंबर म्हणजे अशासकीय सदस्य म्हणून त्या ठिकाणी नेमणूक झाली होती. मी त्या ठिकाणी शासकीय एखादा प्रतिनिधी म्हणून माझी तिथे नेमणूक नव्हती. मला कोणत्याही पद्धतीचे प्रशासकीय किंवा वित्तीय अधिकार नव्हते. मी कोणाची बदली करू शकत नव्हतो किंवा मी कोणाला माझ्या सहीने चेक, माझ्या सहीने कर्ज वितरण करण्याचे अधिकार मला नव्हते. या सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि पारदर्शक असताना सुद्धा मला 8 वर्षाची जेल भोगावी लागली. ती का भोगावी लागली याबद्दलचं देखील आजही मला त्याचं उत्तर मिळालं नाही. या सर्व गोष्टी मधून बाहेर आल्यानंतर 8 वर्षानंतर परवा ज्या वेळेला मागच्या 1-1.25 महिन्यापूर्वी मला माननीय उच्च न्यायालय आणि माननीय विशेष सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला,
त्यानंतर थोडासा काही वेळ महिनाभर मी कुटुंबियांसोबत घालवला. काही कोर्टाचे इश्यूज होते त्याबद्दल त्यामध्ये थोडा घालवला आणि मग आता मी मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 4 दिवसापूर्वी आलो. 8 महिन्याचं जे मी केलेलं काम होतं, मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते, ते आजही लोकांच्या लक्षात राहिलं. म्हणजे आपण पाहिलं तर कोणत्याही पद्धतीचं निवडणुकीचं वातावरण नव्हतं. कोणत्याही पद्धतीची यंत्रणा मी उपलब्ध त्या लोकांना करून दिली नव्हती. कोणत्याही पद्धतीचं पैशाचं वाटप नव्हतं. कोणत्याही पद्धतीचं आमिष त्यांना दाखवलं नव्हतं. माझ्या स्वागतासाठी त्या दिवशी ज्यावेळेला मी 8 वर्षानंतर मोहोळमध्ये आलो, हजारो युवक रस्त्यावर त्या ठिकाणी असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. सगळेजण साक्षीदार आहेत. म्हणजे मोहोळची जनता ही मी आता नेहमी सांगतो की प्रामाणिक जनता आहेत, प्रामाणिक लोक आहेत. त्यांच्यासाठी जर काम केलं तर त्या कामाची ते पोचपावती देतात. ते काम करणाऱ्याच्या मागे खंबीरपणाने उभं राहतात आणि ते भरभरून प्रेम देतात. हा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा अनुभव आहे. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी त्यावेळेला महाराष्ट्रभर दौरे केलेत. त्याच्या अगोदर 2008ला लहुजी साळवे आयोगाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः त्यावेळेला देखील संबंध राज्यभर फिरलो. त्याच्यामुळे माझी ओळख ही मोहोळ विधानसभा मतदारसंघापुरती कधीच मर्यादित नव्हती. आजही महाराष्ट्रामधले पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भातला काही भाग असेल, त्या ठिकाणी कार्यकर्ते आजही मला ओळखतात. त्या ठिकाणी आजही मी यावं, लोकांमध्ये पुन्हा कार्यरत राहावं अशा पद्धतीची मागणी होत असते. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूमिका ठरवून पुढे त्या पद्धतीचं काम करावं लागणार आहे. या सगळ्याचा भाग म्हणून सुरुवातीला आपण ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं होतं त्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण गाव भेट दौरे सुरू केलेले आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीची निवडणूक तोंडावर नसताना आपण गाव भेटीच्या दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे. आपण रोज किमान 7 ते 8 गावांना सकाळी 2 ते 3 तास आणि संध्याकाळी 4 तास या 7-8 तासांमध्ये आपण 5 ते 7 गावं त्या गावांना भेटी देण्याचा प्रयत्न करतो. शेवटी तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आपण गावामध्ये जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. तरुण युवकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. ज्येष्ठांच्या काय अडचणी त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. माता भगिनींचा काय जो पाण्याचा प्रश्न आहे त्यांच्यासमोर, त्याच्यासाठी काय करता येईल का ते त्यांच्याबरोबर आपण संवाद केला पाहिजे. युवकांचे रोजगाराचे प्रश्न असतील त्याबद्दलची येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे ती त्यांच्याशी चर्चा करून समजून घेतली पाहिजे. म्हणून आपण हे गाव भेटीचे दौरे आपण आखलेले आहेत. त्या गाव भेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून मला एक गोष्ट प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवली. म्हणजे मला देखील ते अपेक्षित नव्हतं. आज ज्या गावांमध्ये मी जातो, ज्या ठिकाणी मी जातो, त्या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने, प्रेमाने आणि आनंदाने माझं स्वागत करताना दिसतो. आज पंढरपूर तालुक्यामध्ये आल्यानंतर देखील 3-4 ठिकाणी मी गेलो. मी स्वतः आश्चर्यचकित सरप्राईज आहे की ज्या पद्धतीने नवीन तरुण हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्वागत करतोय. म्हणजे या वेळची निवडणूक ही तरुणांनी त्यांच्या हातामध्ये घेतलेली आहे. या वेळची निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो, जिल्हा परिषदेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, या जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात होतं. त्याच्यामुळे पॉलिटिकली त्या प्रकरणामध्ये एका मर्यादेच्या बाहेर जाऊन कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही किंवा कोणतीही मदत करता येत नाही. जेव्हा मॅटर सबज्युडाइज होतं त्यावेळेला तो मॅटर कोर्टाकडे एकदा गेल्यानंतर कोर्टाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आणि त्या कोर्टाच्या स्पीडनुसारच ते काम करावं लागतं किंवा ती प्रोसेस फॉलो व्हावी लागते. तुम्ही आता त्या दिवशी मोहोळमध्ये आलात, तुमचा भाषणात उल्लेख होता की तिथे जे आमदार दिसून आले मागे त्यांच्याबरोबर आपलं मिळून काम करायचं, त्यांच्या हातात काम करायचं. तर ही भूमिका आता फिरताय मतदारसंघातून
नाही, आता मी ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरतोय, तिथले रस्त्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. आता पंढरपूरच्या 17 गावाचाच विषय घ्या ना. तुम्ही देखील या विभागामध्ये, त्या एरियामध्ये फिरता, मोटरसायकलवरनं फिरता, गाडीमधून फिरता. लोकांचं सहसा म्हणणं आहे, की अजूनही आमच्या रस्त्याचे प्रश्न सुटले नाही. म्हणजे पाण्याचा प्रश्न देखील अजून सुटला नाही. यावेळेला पाऊस कमी झालाय. उजनीची वॉटर लेव्हल पण अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे निधी आणल्यानंतर बोलतात. तसा नाराजीचा सूर माझ्या बाबतीत लोकांमध्ये दिसत नाही. शेवटी कामं केली असतील तर ते दिसतात ना. तर तसं काय दिसलं नाही. राजन पाटलांना भेटणार आहे. नांदेडमध्ये विकास झालाय, मोहोळ शहरात विकास झालाय, आता तिथे वारंवार घेऊन बोलत जाते. ते लोकांची ती तशी भावना आहे ना. लोकांना ते दिसतंय. नाही, ते आहे, समोरच आहे ना. मी त्याच्याबद्दल काय भाष्य करणार. तुम्ही दोन बड्या नेत्यांना भेटला होता. तुम्ही सांगितले तुरुंगातले छगन भुजबळ आणि आता सत्तेत चालू झालेले छगन भुजबळ काय वाटतं? तुरुंगामध्ये असणारे छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे आणि अतिशय म्हणजे ते काकुळतीला यायचे आणि ते त्यांना रोजच उपचाराची गरज होती. परंतु आता जे छगन भुजबळ आहे, ही सो फिट, म्हणजे जे ते एवढे फिट आहेत की कधी आता कुठे बातमी अशी ऐकली नाही आम्ही की ते त्यांच्या छातीत दुखतंय किंवा त्यांचा पाय सुजलाय अथवा त्यांना खांद्याचा त्रास झालाय अथवा आणखीन काही त्रास झालाय. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर शेवटी जेल ही कोणाच्याही नशिबामध्ये येता कामा नये. जेल हा अतिशय म्हणजे ती नर्क आहे. परंतु त्या ठिकाणी जाऊन काही लोकांना माहित आहे टॅक्टिक्स कशा पद्धतीत, म्हणजे 8 दिवसात लोक आजारी पडतात, छातीत दुखतात, आणखीन काय होतं, बरंचसं काय काय होतं. आणि मग ते कारण दाखवून ते सहानुभूती लोकांची मिळवायची, नेत्यांची मिळवायची, पक्षाची मिळवायची आणि बेल आउट व्हायचं. अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला केलं. परंतु आता ते फेक दिसतायत. आपण आमदार नाही ना, नेवर. त्यावेळेला पण त्यावेळेला देखील माननीय पवार साहेबांनी त्यांना मदत केली पाहिजे. मला उशीर होतोय. त्याबद्दलची ते नाराजी बोलून दाखवायचे, की जर मला त्या ठिकाणी माझा लवकर जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अथवा काहीतरी करावं लागेल. अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग देखील ते त्यावेळी करताना म्हणजे आम्ही पाहिलेली आहे. आपण आमदार होता त्यावेळी आधी रस्ते नंतर वाळू, आता फॉर्म्युलामध्ये ती योजना तुम्ही आणली होती. आता मोहोळ मतदारसंघात वाळूचा नंगानाच चालू आहे. शासकीय ठेका घेतलाय, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू चोरून उपसली जाते. परत काय त्याच्याबद्दल आंदोलन वगैरे करणार आहे? नाही, आता आज मी चौथा दिवस आहे. मी मोहोळ मधल्या गावांमध्ये फिरतोय. तर आज पंढरपूरची 17 गावांमध्ये आजपासून मी फिरणार आहे. आज उद्या असं 2 दिवस त्या गावांमध्ये आहे. आणि पुन्हा एकदा मागे जे 8 वर्षापूर्वी आपण आंदोलन केलं होतं, आधी रस्ते मग वाळू, तशा पद्धतीचं एक मोठं व्यापक आंदोलन उभं करावं लागेल. आणि तरुण सहकारी मित्रांच्या सहकार्याने त्या भागातील मुजोरी करणाऱ्या वाळू माफियांना साप बसवावा लागेल. त्यावेळेला देखील ज्या वेळेला मी भावनिक न होता किंवा कोणत्याही पद्धतीची घाई न करता शांतपणाने येणाऱ्या काळामध्ये लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेणार आहे. डोंगरे सरांशी जुळून घेणार. नाही, ढोबळे सर गेल्या 3 वर्षापासून रमेश कदम सुटले पाहिजे म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते आणि त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण देखील दिलंय. तर त्यांच्यावर त्यांना मी जाऊन भेटणार आहे. राजन पाटलांना भेटणार. त्यांनी बोलवलं तर निश्चित जाईन ना. मला मनोहर भाऊ डोंगरेंनी बोलवलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी मोठा सत्कार केला. ते भाजपमध्ये आहेत. आणि मी मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आलो तेव्हा भाजपने देखील स्वागताचे बॅनर लावले, मनसेने स्वागताचे बॅनर लावले, राष्ट्रवादीच्या एका गटाने स्वागताचे बॅनर लावले. म्हणजे मला सगळेजण मला हे करत होते. राजकीय गणितच ते आहे. राजन पाटील विरुद्ध इतर सगळे. नाही, असू शकेल, पण मी व्यक्तिगत राजन पाटलांच्या विरोधात कधी बोललो नाही किंवा ते व्यक्तिगतरित्या त्यांनी कधी माझ्यावर टीका केली नाही. ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करतोय. ते देखील विकासाचं काम करतायत आणि मी सुद्धा विकासाचं राजकारण करतोय.
सध्या आंदोलन कार्यालयाचं आंदोलन नाही, आता हे कार्यालय एका रात्रीमध्ये अनगरमध्ये गेलेले नाही. त्याची एक प्रोसेस होती. म्हणजे तो प्रस्ताव गेला, त्या प्रस्तावावर तो जिल्हा स्तरावर मंत्रालय स्तरावर गेला, मंत्री स्तरावर गेला, त्याचा पाठपुरावा झाला, नंतर तो निर्णय झाला. या प्रोसेसला वर्ष लागलं. तर विरोध करणाऱ्यांनी वास्तविक त्यावेळेला विरोध केला पाहिजे होता. आता त्याचा शासन निर्णय निघालेला आहे, ते तिथे शिफ्ट झालाय. मग त्याला विरोध करू मला वाटत नाही. डेव्हलपमेंटला, विकासाला विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आता परत तुम्ही पुन्हा एकदा सारे 2014 मध्ये ज्या पद्धतीने त्या रमेश कदम कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्रानं बघितली, असं परत एकदा दिसणार का? काय भूमिका बदलली म्हणजे आक्रमक पवित्र या नाही, माणसाच्या स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात. त्यामुळे या पुढच्या आता जे राजकारण मी करतोय किंवा ज्या पद्धतीने मी फिरतोय आणि तरुणांचा मला प्रतिसाद मिळतोय, तर रोजच मी आक्रमक भूमिका घेऊन असं चालणार नाही. त्याच्यामुळे योग्य वेळी ज्या वेळेला जिथे आक्रमक व्हावं लागेल तिथे मी आक्रमक होणारच आहे. माझ्याबरोबर तरुण सहकारी मित्र आहेत. या तरुण सहकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, आणि तरुण रक्त तुम्हाला माहिती आहे सळसळत असतं. येणाऱ्या काळामध्ये तशी भूमिका आपण घेऊ. येणाऱ्या काळात तुम्ही मागेल त्याला पाणी रस्ते देणार आहे. हो, पुन्हा मोहोळ तालुक्यामध्ये मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ते निश्चितपणे ही योजना आपण सुरू करणार आहोत. शहरात असताना पहिल्यांदा झाला त्यावेळी सगळे प्रसाद तुमच्यासोबत होते. आता कदाचित त्याचं समोर उभं राहावं लागणार आहे. त्यावेळी काय परिस्थिती असेल आणि त्यासाठी तयार आहे. नाही, राजकारणामध्ये असं असतं ना, आपण काम करत असताना सगळे त्याचं कौतुक करत नाही. काम जरी चांगलं असलं तरी 50% लोकांना ते आवडतं आणि 50% लोक विरोधात जातात. त्यामुळे हे कितीही जरी आपण काम केलं तरी तो विरोध हा मला अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येकाला त्या विरोधाला सामोरं जावंच लागतं. त्यात शेवटचा प्रश्न की तुम्ही काही वर्षापूर्वी पोलिसांबद्दल अर्वाची शिवीगाळ करता व्हिडिओ समोर आला होता. आता तुम्ही मोहोळमध्ये आल्यानंतर त्याच पोलिसांबद्दल तुम्ही कुठेतरी भावना किंवा त्या लेवल आहे त्या जखमेवरती मलमपट्टी करण्याचा कुठेतरी घडलाय? मी तुरुंगात असताना जो इन्सिडेंट झाला होता, पोलिसांबरोबर वाद झाला होता, त्याबद्दलचा गुन्हा नोंद झाला होता. त्या गुन्ह्याची सबंध ट्रायल कोर्टामध्ये चालली आणि कोर्टाने मला त्या गुन्ह्यामध्ये निर्दोष म्हणजे ॲक्विटल त्या ठिकाणी दिलं. मला ॲक्विट केलं तो गुन्हा. म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये जो व्हिडिओ समोर आला तो व्हिडिओ मॅनिप्युलेट केलेला होता, अशा पद्धतीचं कोर्टाचं ऑब्झर्वेशन आलं. परवा ज्या वेळेला मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी येणार होतो, कार्यकर्त्यांनी पोलीस परवानगीचा अर्ज दिला होता. त्या अर्जावर 3 दिवस पोलिसांनी विचार मंथन केलं, द्यायची की नाही परवानगी. म्हणजे मला असं समजलं की त्यांनी त्या ठिकाणी टिअर गॅस देखील आणून ठेवले होते. त्याच्या 6 नळकांड्या वगैरे आणल्या होत्या असं मला पत्रकारांनी सांगितलं. म्हणजे पोलिसांचा व्ह्यू माझ्याकडे बघण्याचा वेगळा आहे, परंतु माझा व्ह्यू निश्चितपणाने बदललेला आहे. मी त्या कार्यक्रमासाठी पोलीस यंत्रणेने जे काय सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानलं. म्हणजे जे पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली, बंदोबस्त दिला, त्याबद्दलचं निश्चितपणाने माझ्या भाषणामध्ये त्यांच्या सहकार्याबद्दल मी आभार मानलेला आहे. आणि माझा वाद एका पोलिसाबरोबर झाला याचा अर्थ संबंध पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात मी नाही. आजही काही IPS अधिकारी त्यांच्याबरोबर माझे सलोख्याचे संबंध आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत. ते माझ्याशी व्यवस्थित वागतात, बोलतात. मी देखील आता सुटून आल्यानंतर काही सोलापूर जिल्ह्यातल्या IPS अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांचे देखील आभार मानलं किंवा सहकार्याची अपेक्षा केली. ते त्यावेळेला झालं. आता व्यवस्थित आहे. ऑल इज वेल.